अहवाल आणि निर्देशांक. त्यातला पहिला अहवाल आहे ग्लोबल हंगर इंडेक्स. त्यातला पहिला अहवाल आहे ग्लोबल हंगर इंडेक्स. ग्लोबल हंगर इंडेक्सबद्दल बघा. ग्लोबल हंगर इंडेक्स, एक मिनिट, ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 याच्यामध्ये भारताचा क्रमांक 111 आहे. भारताचा क्रमांक 111 आहे. 125 देशात भारताचा क्रमांक किती आहे? 11 आहे. 125वा देश कोणता आहे? मध्य आफ्रिका देश आहे. मध्य आफ्रिका देश आहे. 2022ला भारताचा क्रमांक होता 107. म्हणजे 107 वरून भारत कितीवरती गेला? 111 वरती गेलेला आहे. चाइल्ड वेस्टिंगचा रेट भारतात 18.7% आहे. भारताचा स्कोअर 28.7 आहे. भारतात भुकेची तीव्रता गंभीर आहे. भारतात भुकेची तीव्रता काय आहे? गंभीर. नंतर बघा, पाकिस्तान 102 नंबरला आहे, म्हणजे भारताच्या वरती आहे. बांगलादेश 81 नंबरला आहे. नेपाळ 69 नंबरला आहे. तर श्रीलंका 60 नंबरला आहे. कुपोषणाचे प्रमाण 16.6% आहे. वेस्टिंगचे प्रमाण 18.7%. 5 इयरपेक्षा कमी मृत्यूदर 3.1 आहे. मृत्यूदर 3.1 आहे. आणि ॲनिमियाचे प्रमाण 58.1% आहे 15 ते 24 वर्षाच्या महिलांमध्ये. 15 ते 24 वर्षाच्या महिलांमध्ये कितीचं आहे? 58.1 ॲनिमियाचं प्रमाण आहे. सर्वाधिक चाइल्ड स्टंटिंग बुरुंडी देशात आहे. सर्वाधिक कुपोषण मादागास्करमध्ये आहे. सर्वाधिक बालमृत्यू नायजरमध्ये. ठीक आहे. नंतर सेकंड पॉईंट बघा. द विद्यापीठ क्रमवारी 2024. द विद्यापीठ क्रमवारी 2024 भारतातील 91 विद्यापीठांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. 2023ला जाहीर केलेलं आहे. नंबर ऑफ विद्यापीठमध्ये भारत 4था आहे. ठीक आहे. मागच्या वर्षी भारताचा क्रमांक 6वा होता याच्यामध्ये. आणि IISc बँगलोर हे टॉप 250मध्ये असणारे एकमेव विद्यापीठ आहे. 1 नंबरला द विद्यापीठ क्रमवारीनुसार 1 नंबरला ऑक्सफर्ड विद्यापीठ, नंतर 2 नंबरला स्टॅनफर्ड, 3 मॅसेच्युएट्स आणि 4 नंबरला हार्वर्ड्स आणि 5 नंबरला केम्ब्रिज विद्यापीठ. नंतर मायनर इरिगेशन स्कीम अहवाल 26 ऑगस्ट 2023ला आला. 6वा अहवाल होता. तो अहवाल होता 6वा. खोदलेल्या विहिरी यांचा सर्वाधिक वाटा आहे. त्याच्यापेक्षा उथळ नलिका आणि मध्यम नलिका यांच्यापेक्षा खोदलेल्या विहिरींचं प्रमाण सर्वाधिक आहे 35%च्या वरती. सर्वाधिक मायनर इरिगेशन UP, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा. सर्वाधिक मायनर इरिगेशन UP, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा. सर्वाधिक भूजल UP, महाराष्ट्र, MP, तमिळनाडू, तेलंगणा. सर्वाधिक भूजल UPमध्येच आहे. सर्वाधिक सरफेस वॉटर महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा, झारखंड. सर्वाधिक विहिरी महाराष्ट्र, तेलंगणा, MP. उथळ नलिका UP, MP, गुजरात. मध्यम नलिका कर्नाटक, तेलंगणा आणि बेंगाल. नेक्स्ट बघा, खोल नलिकामध्ये पण बघा पंजाब 1 नंबरला आहे. खोल नलिकामध्ये कोण 1 नंबरला आहे? खोल नलिकामध्ये 1 नंबरला कोण आहे? पंजाब, आंध्र प्रदेश, राजस्थान. स्वच्छ वायू सर्वेक्षणमध्ये भोपाळ येथे पुरस्कारांची घोषणा झालेली आहे. CPCBने सर्वेक्षण केलं होतं. याच्यामध्ये 7 सप्टेंबरला निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस मानला गेला. कुठला दिवस? 7 सप्टेंबर हा दिवस. 2019 पासून NCAP प्रोग्राम सुरू झाला. 131 शहर आहेत. 10 लाख शहरांमध्ये इंदोर, आग्रा, ठाणे. 1, 2, 3 इंदोर, आग्रा, ठाणे. 3 ते 10 लाखमध्ये अमरावती, मोरादा, गुंटूर आणि 3 लाखापेक्षा कमी लोकसंख्येमध्ये हिमाचल प्रदेश, परवानू, कलाम आणि अंगुल. ठीक आहे. लिंगभाव असमानता निर्देशांक याच्यामध्ये भारताचा क्रमांक 127वा आहे. 127वा 2023ला लिंगभाव असमानता निर्देशांकामध्ये भारताचा 127वा क्रमांक आहे. बाय वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने हा ज्या अहवाल दिला जातो ग्लोबल जेंडर गॅप. 2022ला भारत 135 होता. म्हणजे 135 वरून भारत 127 वरती आलेला आहे. आईसलँड 1 नंबरला आहे. सलग 14 वर्षापासून आईसलँड 1 नंबरलाच आहे. नंतर बांगलादेश 59 नंबरला, भूतान 103 नंबरला, चायना 107 नंबरला, श्रीलंका 115 नंबरला, नेपाळ 116 नंबरला, तर पाकिस्तान 142 नंबरला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बघा, बोलिव्हियामध्ये 50% महिलांना प्रतिनिधी आहे. भारतात 44% आणि फ्रान्समध्ये 42.3%. म्हणजे बोलिव्हिया, भारत, फ्रान्स.
भारताने जेंडर गॅपमध्ये 64.3% कमी केलेला आहे. भारताने जेंडर गॅप 64.3% कमी केलेला आहे आणि 36.7% असमानता घटलेली आहे. राजकीय सशक्तीकरणात भारत 25.3चा स्कोअर आहे. महिला खासदार 15% आहेत. सर्वाधिक समानता आईसलँड, नॉर्वे, फिनलँड, न्यूझीलंड, स्वीडन. 2006 पासून सुरुवात झालेली आहे. 2006 पासून सुरुवात झालेली आहे. आईसलँड, नॉर्वे, फिनलँड, न्यूझीलंड, स्वीडन. सर्वाधिक असमानता अफगाण, चाड, अल्जेरिया, इराण, पाकिस्तान. 4 आयाम आहेत. आर्थिक संधी, शिक्षण, आरोग्य, राजकीय नेतृत्व. आर्थिक संधी, शिक्षण, आरोग्य, राजकीय नेतृत्व. ठीक आहे. नंतर आहे फॉर्च्यून ग्लोबल 500ची यादी, 34वी यादी आहे. याच्यामध्ये 8 भारतीय कंपन्या आहेत. याच्यामध्ये किती भारतीय कंपन्या आहेत? 8 भारतीय कंपन्या आहेत. टॉप 5मध्ये वॉलमार्ट, सौदी आरामको, स्टेट ग्रीड, चायनाची ॲमेझॉन. भारतातली रिलायन्स कंपनी 88 नंबरला आहे. IOC कंपनी 94 नंबरला आहे. तर LIC कंपनी 107 नंबरला आहे. नंतर QS विद्यापीठ क्रमवारी, QS विद्यापीठ क्रमवारी 2024. याच्यामध्ये UK मधली संस्था आहे. IIT बॉम्बेला 149वा नंबर दिला. IIT बॉम्बेला 149वा नंबर दिलेला आहे. IIT मुंबई, दिल्ली, बँगलोर, कानपूर आणि मद्रास सिक्वेन्स येतो. चायनामधील 71 विद्यापीठांचा समावेश आहे. जपानमधील 52 विद्यापीठांचा समावेश आहे. भारतातील 45 विद्यापीठांचा समावेश यामध्ये केलेला आहे. नंतर मॅसेच्युएट्स विद्यापीठ 1 नंबरला, आहे. तर केम्ब्रिज विद्यापीठ 2 नंबरला आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ 3, हार्वर्ड 4 आणि स्टॅनफोर्ड 5 नंबरला आहे. राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा 8वा. IIT मद्रास 1 नंबरला आहे. राष्ट्रीय संख्यात्मक क्रमवारी आराखड्यामध्ये IIT मद्रास 1 नंबरला आहे. IISc बेंगलोर 2 नंबरला आहे आणि IIT मुंबई 3 नंबरला आहे. ठीक आहे. नंतर आहे निर्यात सज्जता निर्देशांक नीती आयोगाने जाहीर केलेला आहे. धोरण, व्यवसाय वातावरण, निर्यात वातावरण, निर्यात कामगिरी याच्या बेसवरती तो निर्यात सज्जता निर्देशांक आहे. याच्यामध्ये बघा मोठी राज्यांमध्ये तमिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक सिक्वेन्स, तमिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक. हिमालयीन राज्यामध्ये उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मणिपूर. लँडलॉकमध्ये हरियाणा, तेलंगणा, UP, पंजाब आणि केंद्रशासितमध्ये गोवा, जम्मू काश्मीर, दिल्ली, अंदमान निकोबार. नंतर नीती आयोगाचा MPI जाहीर झाला. मल्टी पॉवर्टी इंडेक्स हा दुसरी आवृत्ती होती याची. याच्यासाठी त्यांनी काय केलेले बघा, NFHS 4ची आकडेवारी आणि NFHS 5च्या आकडेवारीचे मूल्यांकन केलेले. 13.5 कोटी लोक BPLच्या वरती काढलेले आहेत. UP, बिहार, MP, ओडिसा, राजस्थान. गरिबीच्या प्रमाणात घट झालेली आहे. गरीब संस्था 24.8 वरून 14.96 वरती गेलेली आहे. ग्रामीण भागात 32.6 वरून 19.28% दारिद्र्याचं प्रमाण झालं आहे. ते शहरी भागात 8.65 वरून 5.25% झाले, 5.27% झालेलं आहे. नंतर जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक हा UNDP आणि OPHI जाहीर करतं. नंतर 2005 साला 65 कोटी लोक दारिद्र्यात होते आणि आता 2019-20ला 23 कोटी लोक दारिद्र्यामध्ये आहेत. या 15 वर्षामध्ये 41.5 कोटी लोक दारिद्र्याच्या वरती आले किंवा दारिद्र्यातून बाहेर निघाले. नंतर कुपोषण बघा, कुपोषण 2005 साला 44% होतं. नंतर गरिबीचे प्रमाण 55% होतं. बालमृत्यू 4.5 होता. तर वीज जोडणी 29% होती. आता ही वीज जोडणी 29% लोकांना मिळाली नव्हती. आता किती वरती आली ती 2.9 वरती. बालमृत्यू 4.5 वरून 1.5 वरती. गरिबीचं प्रमाण 55% वरून 16% वरती. 44.3 कुपोषण ते आता 11.8% वरती आलेलं आहे. MPIची सुरुवात 2010 पासून झालेली आहे. जगात 1.1 अब्ज लोक कमालीचे गरिबी आहेत. 18% लोक. 1.5% गरीब आफ्रिका आणि दक्षिण आफ्रिकामध्ये राहतात. नंतर $2.15 कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना गरीब संबोधले जाते. 3 आयाम आहेत, आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान. आरोग्यामध्ये पोषण आणि बालमृत्यू 1616 शारीरिक शिक्षणाची वर्षे, शालेय उपस्थिती, स्वयंपाक, इंधन, स्वच्छता, पेयजल, विद्युत, घर, मालमत्ता. 110 देशांत
6.1 बिलियनपैकी 1.1 गरीब आहेत. 18.1% लोक गरीब आहेत. भारतात सर्वाधिक लोकसंख्या देश. 2023ला चायनाला मागे टाकेल 2023ला असं सांगितले. याच्यामध्ये 71 वर्ष आयुर्माने, 74 महिलांचा आयुर्माने आणि 2.0 एकूण प्रजनन दर आहे. भारतात 0 ते 14 25% लोक आहेत. 15 ते 64 68% लोक आहेत. आणि 10 ते 24 26% लोक आहेत. इंडिया, चायना, USA, इंडोनेशिया, पाकिस्तान. नंतर वॉटर बॉडी सेन्सस. वॉटर बॉडी सेन्ससमध्ये बघा 33 राज्य व केंद्रशासितांचा मोजलेला आहे. दादरा नगर हवेली आणि दमण दीव यांचा मोजला नाही आहे. लक्षद्वीपचा पण मोजला नाही आहे. टोटल जनसंख्या किती आहेत? 24 लाख आहेत. किती आहेत? 24 लाख. याच्यामध्ये बघा वेस्ट बेंगालमध्ये सर्वाधिक आहेत, नंतर UPमध्ये आहेत, नंतर आंध्रामध्ये आहेत, नंतर ओडिशामध्ये आहेत आणि मग आसाम आहेत. वेस्ट बेंगाल, UP, आंध्रा, ओडिसा आणि आसाम. सर्वाधिक वेस्ट बेंगालमध्ये 7.4. पाणवठ्याच्या बाबतीत वेस्ट बेंगाल 1 नंबरला आहे. तलावांच्या बाबतीत आंध्र प्रदेश 1 नंबरला आहे. सरोवरांच्या बाबतीत तमिळनाडू आहे. आणि संवर्धन योजनेच्या बाबतीत कोण आहे? महाराष्ट्र 1 नंबरला आहे. महाराष्ट्रामध्ये 97,062 जलसाठे, यातील 99.3% ग्रामीण आहेत. 0.3% खाजगी आहेत. ठीक आहे. हेनले पासपोर्ट निर्देशांक 2023 भारताचा क्रमांक 80 आहे. आणि जानेवारी 23मध्ये तोच 85 होता. सेनेगल, टोगा, इंडिया एकाच लाईनवरती आहेत. फर्स्ट सिंगापूर आहे, सेकंड जर्मनी, इटली आहे, थर्ड जापान आहे. पहिला कोण आहे? सिंगापूर आहे, सेकंड जर्मनी, इटली आहे, थर्ड जापान आहे. लीड्स अहवाल वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी स्थापन दिला. लीड्स अहवालनुसार लॉजिस्टिक इज अँड अक्रॉस द डिफरंट स्टेट आहे. याच्यामध्ये अचिव्हरमध्ये कोण आहे बघा. अचिव्हरमध्ये आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू. आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू. फास्ट मूव्हरवरती कोण आहे? केरळ, महाराष्ट्र. फास्ट मूव्हरवरती कोण आहे? केरळ आणि महाराष्ट्र. भारताने भारताची कोळशाची मागणी जागतिक मागणीच्या 14% आहे. महत्त्वाकांक्षी ब्लॉक्स डेल्टा क्रमवारी नीती आयोग जाहीर करतं. महत्त्वाकांक्षी ब्लॉक डेल्टा फर्स्टमध्ये कोण आहे? तिरी आणि तेलंगणामध्ये. सेकंड कोण आहे? कोशांबी, UPमध्ये. फर्स्ट डेल्टा क्रमवारीत पहिल्या क्रमवारीत कोण आहे? तिरी आणि. ॲस्पायरेशन डिस्ट्रिक्ट प्रोग्राम रायगड 1 नंबरला आहे. ओडी आणि जमुई. रायगड 1 नंबरला आहे ओडिसामधलं आणि मग जमुई आहे. नीती ॲस्पायरेशनल ब्लॉक कार्यक्रम ABP मध्ये तिरी आणि कोशांबी दुसरा आहे. डिस्ट्रिक्ट रायगड आणि जमुई आहे. शाहरुख खान टॉप इन एशियन सेलिब्रिटी. नंतर क्वालिटी ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2023. याच्यामध्ये 1 नंबरला कोण आहे? व्हिएन्ना, नंतर झ्युरिच, नंतर व्हॅनक्युअर, हैदराबाद, पुणे, बँगलोर. हैपू बे क्वालिटी ऑफ लिव्हिंग इंडेक्स. नंतर 153, 154, 155. मर्सरचा रिपोर्ट आहे. हा कोणाचा रिपोर्ट आहे? मर्सरचा. हवामान बदल कामगिरी निर्देशांकात भारत कितवा आहे? 7वा आहे. डेन्मार्क 4था आहे. सौदी अरेबिया 67वा आहे. सौदी अरेबिया कितवा आहे? 67 आहे. COP28 मध्ये हे फायनलाइज केलेलं आहे ही व्हॅल्यू. ठीक आहे. नंतर 100% प्रभावी महिलांचे फोर्ब्स यादी. याच्यामध्ये 32 नंबरला निर्मला सीतारामन, 37 नंबरला सोमा मोंडल, 67 नंबरला किरण मुजुमदार, 3rd नंबरला कमला हॅरिस, 2nd नंबरला क्रिस्टिना रेगाल्डे आणि उर्सुला वॉन्डेर 1 नंबरला आहे. उर्सुला वॉन्डेर कितीला आहे? 1 नंबरला आहे. ठीक आहे. भारताचा जागतिक शाश्वतता विद्यापीठ क्रमवारी. याच्यामध्ये IIT मुंबई 220वा आहे आणि IIT मुंबई, IIT दिल्ली 220, IIT मुंबई 303. आणि पहिलं कोण आहे? कॅनडा टोरंटो विद्यापीठ. कॅनडाचं कोणतं विद्यापीठ आहे? टोरंटो विद्यापीठ आहे. नंतर गुन्हेगारी अहवाल 2022. कोलकाता सर्वात सेफ आहे, नंतर मग पुणे आहे आणि नंतर मग हैदराबाद आहे. सर्वात जास्त गुन्हे बेंगलोरमध्ये आहेत. सर्वाधिक गुन्हे UP, महाराष्ट्रामध्ये आहेत. बाल अत्याचार महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक होत आहेत. जागतिक मलेरिया अहवाल 2023. 94% मृत्यू इंडिया आणि इंडोनेशियामध्ये झालेले आहेत. जागतिक डिजिटल स्पर्धात्मक क्रमवारी भारताचा क्रमांक 49वा आहे 64 देशांमध्ये डिजिटल स्पर्धात्मक क्रमवारीमध्ये. ठीक आहे. BBC 100 महिलांची यादी. याच्यामध्ये दिया मिर्झा, हरमनप्रीत कौर, आरती कुमार राव यांचं समावेश केलेला आहे. इमिशन गॅप रिपोर्ट बाय UNEP. शतकाच्या समाप्तीपूर्वी 3 डिग्रीनी टेम्परेचर वाढेल. जागतिक तापमान काही झाले तरी 2.5% ते वाढणारच आहे. प्रोडक्शन गॅप रिपोर्ट बाय UNEP.
चौथा रिपोर्ट आहे 151 देशांनी नेट झिरो इमिशनचे वचन दिलेले आहेत. 151 देशांनी. जागतिक उत्पन्न व निव्वळ व्यापार स्थिती. सेकंड कोळसा आहे. 24 तेल आहे आणि 22वा वायू आहे. लक्झरी ट्रॅव्हल मॅगझिन UK कोची सर्वोत्तम ठिकाणे. लक्झरी ट्रॅव्हल मॅगझिन सर्वोत्तम ठिकाणे UK मधलं कोची. लक्झरी ट्रॅव्हल मॅगझिननुसार सर्वोत्तम ठिकाण कोणतं आहे? कोची आहे. महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं आहे कोची. नंतर बघा इन्क्लुझिव्हनेस इंडेक्स. भारत किती आहे? 117वा. इन्क्लुझिव्ह इंडेक्समध्ये भारत किती आला? 117वा. फर्स्ट न्यूझीलंड आहे. फर्स्ट कोणी? न्यूझीलंड. नंतर पोर्तुगाल आहे. नंतर नेदरलँड आहे. TB अहवाल 75 लाख लोकांना TB. भारतात सर्वाधिक आहेत 24 लाख जणं. भारत, इंडोनेशिया, फिलिपाईन्स 60% रुग्ण आहेत. 2022मध्ये सुमारे 3 लाख मृत्यू झालेले आहेत. QS एशिया विद्यापीठ क्रमवारी. पेकिंग युनिव्हर्सिटी फर्स्ट आहे. QS एशिया क्रमवारीत पेकिंग युनिव्हर्सिटी, नंतर हाँगकाँग आहे, नंतर नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर आहे. या यादीत भारतातील सर्वाधिक 148 विद्यापीठं आहेत. IIT मुंबई, दिल्ली, मद्रास, IISc खरगपूर आणि कानपूर. एशिया पॅसिफिक HDIमध्ये हा UNDPने दिलेला आहे. MPI 25% वरून 15% वरती वाटा भारताचा आहे. MPIचा वाटा 25% वरून 15% झालेला आहे. $442 वरून $2381 पर कॅपिटा इन्कम वाढलेला आहे. 442 वरून 2381. प्राईम ग्लोबल सिटीज इंडेक्स मुंबई 4 नंबरला आहे. प्राईम ग्लोबल सिटीज इंडेक्समध्ये मुंबई 4 नंबरला आहे. नंतर फर्स्ट कोण आहे? मनिला आहे. नंतर दुबई आहे. नंतर शांघाय. मनिला, दुबई, शांघाय. नाईट फ्रँकचा अहवाल आहे. भारतात रस्ते अपघात 2022मध्ये झालेले आहेत. भारतात रस्ते अपघात 2022नुसार तमिळनाडूमध्ये सर्वाधिक झालेत. नंतर MP मध्ये, नंतर केरळमध्ये. UP 1 नंबरला होता. अपघात मृत्यूच्या बाबतीत UP 1 नंबरला. नंतर वर्ल्ड एनर्जी आउटलुक 2023 बाय इंटरनॅशनल इमिशन IEA. भारताचा वार्षिक वाढ 5% आहे. 2050पर्यंत भारत, चायना, USA आणि थर्ड नंबरला इंडिया लागेल 20 ग्राहक आहे. इंटरनॅशनल मायग्रेशन आउटलुक ह्याच्यानंतर इंडिया फर्स्ट, चायना आणि रोमानिया. भारतीय USA, ऑस्ट्रेलिया, कॅनडाला स्थलांतर करतात. कॅनडामध्ये सर्वाधिक लोक स्थलांतरित झालेले आहेत. WWFचा अहवाल. स्वस्त पाण्याची उच्च किंमत. 26 लोकांना अजूनही सुरक्षित पाणी नाही. ग्लोबल पेन्शन इंडेक्समध्ये बघा हा मर्सरचा रिपोर्ट आहे. फर्स्ट आहे नेदरलँड, आईसलँड, डेन्मार्क. भारत 44.5 वरून 45.9 वरती स्कोअर गेला. 45व्या स्थानावरती भारत आहे. लास्ट अर्जेंटिना आहे. लास्ट कोणी अर्जेंटिना. ग्लोबल रिमोट वर्ल्ड इंडेक्स 64वा आहे. नॉर्डलेअर या क्युबर सुरक्षा कंपनीकडून जारी आहे. नंतर फर्स्ट डेन्मार्क, नेदरलँड, जर्मनी, स्पेन, स्वीडन. ग्लोबल प्राईम रेसिडेन्शियल इंडेक्स बाय नाईट फ्रँक लंडन. मुंबई, बँगलोर, न्यू दिल्ली, चेन्नई, कोलकाता यांना ग्लोबल प्राईम रेसिडेन्शियल इंडेक्समध्ये ॲड केलेलं आहे. ग्लोबल प्राईम रेसिडेन्शियल इंडेक्स नाईट फ्रँक लंडन. मुंबई, बँगलोर, न्यू दिल्ली, चेन्नई, कोलकाता. नंतर सर्वोत्कृष्ट एम्प्लॉई यादी 2023. यात NTPC ही एकमेव कंपनी आहे. स्पीड टेस्ट इंडेक्स. इंटरनेटच्या स्पीड टेस्ट इंडेक्समध्ये भारत 47वा देश आहे 120 देशांमध्ये. नंतर UAE 1 नंबरला. कतार, कुवेत. पहिल्या 10 मंद शहरांमध्ये 3 भारतीय आहेत. शहरांमध्ये भिवंडी, कोलकाता आणि अराळ. ठीक आहे. भिवंडी, कोलकाता आणि अराळ. ठीक आहे. कम्युनिटी स्पिरिट इंडेक्स जगातील सर्वोत्तम. जगातील सर्वात मैत्रीपूर्ण शहरांची यादी आहे. टोरंटो, सिडनी, एडिनबर्ग, मँचेस्टर. कम्युनिटी स्पिरिट इंडेक्समध्ये कोण 1 नंबरला? टोरंटो. इंडिया एजिंग रिपोर्ट बाय UNFPA. 2050पर्यंत भारतात 20.8% भारतीय प्रौढ लोकांची आकडा वाढेल. केरळमध्ये सर्वाधिक वृद्ध आहेत. केरळमध्ये काय आहेत? सर्वाधिक वृद्ध लोक आहेत. TN सेकंड. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 16वा अहवाल आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सचा 16वा अहवाल. यानुसार बघा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स भारत 40वा आहे 132 देशात आणि पहिल्यांदा किती होता? 52 वरून 40वरती तो गेला आहे. सर्वाधिक डायबेटिक पेशंट गोवामध्ये आहेत. सर्वाधिक डायबेटिक पेशंट कुठे आहेत? गोवामध्ये. भारतात 11% लोकांना मद्रास इन्स्टिट्यूशनने स्टडी
भारतात 11% लोकांचा स्टडी केला. पंजाबमध्ये हाय BP आहे 51.58 लोकांना. टाईम सर्वोत्तम कंपन्या भारतातील इन्फोसिस कंपनी 1 नंबरला, मायक्रोसॉफ्ट आहे, नंतर ॲपल आहे, इन्फोसिस 64 नंबरची कंपनी. वर्ल्ड टॅलेंट रँकिंग IMD 189 आहे. वर्ल्ड टॅलेंट रँकिंगमध्ये 1989 पासून सुरुवात केलेलं आहे. भारत 56वा आहे. 56वा आहे 64 देशात. 2022ला 52 होता. 52वरनं 56ला गेला टॅलेंट रिपोर्टमध्ये. नंतर टॉप डेन्मार्क, आयर्लंड, स्वित्झर्लंड आहे. ग्लोबल लिव्हॅबिलिटी इंडेक्समध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये व्हिएन्ना 1 नंबरला आहे, कोपनहेगन, मेलबर्न आणि व्हॅन्क्युव्हर. भारतात न्यू दिल्ली, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, बेंगलोर. द आशिया क्रमवारीमध्ये बघितलं तर शिंगुआ युनिव्हर्सिटी, पेकिंग युनिव्हर्सिटी, NSU युनिव्हर्सिटी, IISc, JSS अकॅडमी, शुलिनी युनिव्हर्सिटी आणि MG विद्यापीठ कच्छ. ओके. नंतर सर्वात महागडे शहर मुंबई, देशातील महागडे शहर आहे. हाँगकाँग, सिंगापूर, ज्युरिच. नंतर द यंग युनिव्हर्सिटी रँकिंग, फर्स्ट रँकिंग MGU केरळ आहे. जगात 77वा MGU केरळ आणि नॅनगाल टेक्निकल सिंगापूरचं आहे. जागतिक शांतता निर्देशांक भारत 126वा आहे. जागतिक शांतता निर्देशांकामध्ये भारत 126वा आलेला आहे. 17वा अहवाल आहे. आणि 1 नंबरला आईसलँड 2008 पासून अहवाल दिला जातो. अफगाण लास्ट आहे आणि आईसलँड 1 नंबरला आहे. IP इन्स्टिट्यूशन ऑफ द इकॉनॉमिक अँड पीस. जागतिक शांतता निर्देशांक इम्पॉर्टंट आहे. जागतिक शांतता निर्देशांक. नेक्स्ट बघा, वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 14 मार्च 2023ला दिलेला आहे. भारत 8वा प्रदूषित देश आहे. फर्स्ट चाड हे सर्वात प्रदूषित देश आहे. नंतर इराक आहे, नंतर पाकिस्तान आहे. चाड, इराक, पाकिस्तान. एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स बाय वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, भारताची रँकिंग किती आहे? 67. एनर्जी ट्रान्समिशन इंडेक्स रँक किती आहे? 67वी. ठीक आहे. इंडियामध्ये फर्स्ट स्वीडन आहे. डिजिटल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स भारत किती आहे? 52वा आहे 121 देशांमध्ये. 52, 121 डिजिटल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स बाय सर्फशार्क लिमिटेड. यात फ्रान्स पहिलं आहे. यात पहिलं कोण आहे? फ्रान्स फर्स्ट कोण आहे? यात फ्रान्स पहिलं आहे, नंतर फिनलँड आहे, डेन्मार्क आहे, नंतर जर्मनी आहे. कशात? एनर्जी डिजिटल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्समध्ये. भारत किती आहे? 52 आहे. भारत 52वा आहे याच्यामध्ये. भारत 52वा आहे. नीती आयोग आरोग्य निर्देशांक 2017च्या वरती दिला जातो नीती आयोग. केरळ, तमिळनाडू, तेलंगणा. केरळ 1 नंबरला आहे आरोग्य निर्देशांकात. आरोग्य निर्देशांकांमध्ये केरळ काय म्हणलं? केरळ फर्स्ट आहे केरळ. नंतर त्रिपुरा लहान राज्यांमध्ये पहिलं आहे. 2020-21चा आहे तो अहवाल. UHM आणि WB यांच्या सहाय्याने, वर्ल्ड बँकेच्या सहाय्याने ते स्थापन केलेलं आहे. जागतिक माध्यम स्वातंत्र्य निर्देशांक 3 मेला जाहीर केलेला आहे. भारत 161वा आहे. 150वा 2022ला होता. 161वा केला आहे. जागतिक माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये फर्स्ट नॉर्वे, सेकंड लास्ट चायना आहे. नॉर्वे. संस्था रिपोर्टर विदाऊट बॉर्डर. संस्था काय? रिपोर्टर विदाऊट बॉर्डर. ठीक आहे.